नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अवैध मोहफुलाची दारू विक्रीवर अरोली पोलिसांचा छापा. दिनांक सप्टेंबर 21 रोजी पोलीस स्टेशन अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या आदेशाने अधिकारी व स्टाफसह पोलीस स्टेशन अरोली हद्दीतील पेट्रोलिंग करीत असताना विविध ठिकाणी मुखबिरद्वारे पक्की माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत व PSI सुशील कुमार सोनवाणे यांनी सापळा रचून मौजा शिरसोली, धर्मापुरी येथे मोहफुलाच्या दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून लाखोंचा माल जप्त करण्यात आला. त्यामध्ये एकूण 6 आरोपी विरुद्ध 3 गुन्हे दाखल करून 5 आरोपींना अटक करण्यात आली. मौजा शिरसोली येथील संजय धनराज जगदेवे यांच्या घरून मोहफुलाची हातभट्टीची 60 लिटर दारू की 3000 रुपयेची मोहफुलाची दारू जप्त करण्यात आले. असा एकूण 94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. त्याचबरोबर मौजा धर्मापुरी येथील अमोल सत्यवान चारमोडे, रुपेश सत्यवान चारमोडे यांच्याकडून मॉल ताब्यात घेतला. अरोली पोलीस स्टेशन हद्दीत 3 यशस्वी धाड टाकून मोहफुलाची दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करून एकूण 1,11,500 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिंघम स्नेहल राऊत, PSI सुशील कुमार सोनवाणे करीत आहेत. सदरची कार्यवाही माननीय हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, माननीय श्री रमेश धुमाळ अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, रामटेक यांचे मार्गदर्शनात सिंघम अरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत, PSI सुशील कुमार सोनवाने, पोलीस हवालदार बाजन घाटे, पोलीस श्री राकेश, सचिन मोटघरे, देशमुख, मोटघरे, तिजारे, मपोशी हेमा आणि अश्विनी यांनी पार पाडली. नागपूर जिल्हा रिपोर्टर विजय चिलकुरीची रिपोर्ट.